Sedimentation with coagulation. There are two mechanisms. First mechanism, colloidal particle carry an electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of the charge, the fine particle of clay cannot coalesce. The use of alum gives positively charged Al plus 3 ions which neutralize the negatively charged clay particle. Now these neutral particles can come close to each other and convert into bigger drop. Due to force of gravity, these particles settles down. सेकंड मेकॅनिझम सिंपल मेकॅनिझम आहे काय कोलायडल पार्टिकल असेल तर त्याच्यावर इलेक्ट्रिक चार्ज कॅरी होतोय कोलायडल पार्टिकल विथ क्ले छोटासा मातीचा कण असेल तर त्याला निगेटिव्ह चार्ज येतोय दोन निगेटिव्ह फाईन पार्टिकल जर एकत्र यायचे म्हणले क्ले पार्टिकल तर एकत्र येत नाहीत कॅन नॉट पुलिस बिकॉज फोर्स ऑफ रिपल्शन द यूज ऑफ एलम गिव्स पॉझिटिव्ह चार्ज एलम पसले पॉझिटिव्ह चार्ज क्ले पार्टिकलच्या निगेटिव्हला न्यूट्रलाइज करतायत आणि न्यूट्रल चार्ज पार्टिकल क्ले पार्टिकल एकत्र आले तर बिगर ड्रॉप तयार होतोय ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दिस पार्टिकल सेटल्स डाऊन ग्रॅव्हिटी मुळे काय होतं पार्टिकल सेटल्स डाऊन येतोय कॉमन आहे आपण गढूळ पाणी असेल तुरटी फिरवली ते छोटे छोटे क्ले पार्टिकल त्या टँकच्या बॉटमला जमा होत आहेत त्याला पण काय म्हणतो कोॲग्युलेशन कॉमन यूज आपण काय करतो ॲलमलस पण काय म्हणतो तुरटी सेकंड मेकॅनिझम आहे in second mechanism simple mechanism is second mechanism when aluminum sulfate is added to water when aluminum sulfate is added to water it hydrolyzes to form colloidal aluminum hydroxide and equivalent quantity of H2SO4 second mechanism होतं Al2SO4 thrice plus 6H2O it gives twice LOH thrice plus thrice H2SO4 aluminum hydroxide तयार होतो काय हो ॲल्युमिनियम सल्फेट पासून काय तयार झालंय ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार आहे सिंपल मेकॅनिझम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इज ॲल्युमिनियम सल्फेट इज कन्वर्टेड इनटू ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इथेपर्यंत आलं होतं आपल्याला नेक्स्ट मध्ये काय बघायचं प्रोसेस ऍक्च्युअल प्रोसेस काय होतं ठीक आहे कुठेपर्यंत आलो होतं आपण सेकंड मेकॅनिझम राईट करायचं राहिलं होतं लिहायचं राहिलं होतं बरोबर काय लिहिलं होतं रिप्लाय द्यायच ना ना सर लिहायचं राहिलो हां मग सेकंड मेकॅनिझम लिहा फास्ट हां झालं कंप्लीट यस सर यस सर झालं हां ठीक आहे बघा नेक्स्ट हेडिंग टाका प्रोसेस नेक्स्ट हेडिंग प्रोसेस सिंपल आहे बघा या ठिकाणी प्लांट दाखवलं काय दाखवलं हो कोॲग्युलेशनचा प्लांट आहे नंबर ऑफ कंपार्टमेंट आहेत पण आपण डायग्राम मध्ये फक्त 2 दाखवले
या ठिकाणून आपण काय लेफ्टला रॉ वॉटर मध्ये आपण कोॲग्युलंट मिक्स करतोय. सिंपल नाही, रॉ वॉटर मध्ये आपण काय केलंय, कोॲग्युलंट मिक्स करतोय. या ठिकाणी काय शाफ्ट आहे, शाफ्टला काय कनेक्ट आहे, तो पॅडल्स आर कनेक्टेड या ठिकाणी दाखवलं. पॅडल म्हणजे काय, पायंडे. पॅडल्स रोटेट केले की काय होतंय, तो कोॲग्युलंट रॉ वॉटर मध्ये मिक्स होतोय. त्याच्यासाठी पॅडल वापरतोय आपण. कोॲग्युलंट काय होतंय, याच्यामध्ये मिक्स होतोय. आणि या ठिकाणी काय फर्स्ट वॉटर आउटलेट आहे, सेकंड या ठिकाणी काय स्लज आहे. स्लज म्हणजे आपल्याला माहित आहे, सॉफ्ट लूज इम्प्युरिटी रिमूव्ह केली जाते. हे लक्षात. म्हणजे इम्प्युरिटी आपण बॉटमला कलेक्ट करतोय आणि प्युअर वॉटर आपण टॉपला कनेक्ट करतोय. बघा सिंपल आहे. रॉ वॉटर मध्येच कोॲग्युलंट मिक्स करतोय. कोॲग्युलंट आणि रॉ वॉटर आपण प्लांटला पास केला तर काय होते, ड्यू टू द पॅडल किंवा ड्यू टू द रोटेशन कोॲग्युलंट आर मिक्स्ड विथ रॉ वॉटर. जर मिक्स झालं तर काय होतंय, इम्प्युरिटी बॉटमला जमा होते आणि प्युअर वॉटर कलेक्ट ॲट द टॉप ऑफ टँक. सिंपल आहे. काय म्हटलं, द प्लांट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंपार्टमेंट बट इन डायग्राम ओनली 2 आर शोन. प्लांटमध्ये नंबर ऑफ कंपार्टमेंट आहेत, पण डायग्राम मध्ये आपण किती दाखवले, 2च दाखवतो. नेक्स्ट बघा, इन दिस कंपार्टमेंट पॅडल्स आर रोटेटेड स्लोली बाय युजिंग मोटर्स. पॅडल्स आपण पायंडे मोटरच्या साहाय्याने रोटेट केलं तर या पॅडलचं फंक्शन काय, दिस प्रोव्हाइड जेंटल कॉन्टॅक्ट बिटवीन कोॲग्युलंट अँड वॉटर. त्यांचं मिक्सिंग होते, कॉन्टॅक्ट होतोय कुणाचा, कोॲग्युलंट आणि वॉटर. नेक्स्ट कोॲग्युलंट आर जनरली ॲडेड इन सोल्युशन फॉर्म. कोॲग्युलंट हा सोल्युशन फॉर्म मध्ये जर आपण मिक्स घेतला तर काय वॉटरमध्ये मिक्स होतोय आणि प्रॉपर त्याचं सेडिमेंटेशन होते. फक्त 3च लाईन्स आहे. बघा सिंपल आहे. द प्लांट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंपार्टमेंट. प्लांटमध्ये नंबर ऑफ कंपार्टमेंट आहेत, पण डायग्राम मध्ये आपण किती दाखवतोय, बट इन डायग्राम ओनली 2 आर शोन. हे लक्षात. सेकंड, इन दिस कंपार्टमेंट पॅडल्स आर रोटेटेड बाय स्लोली बाय मीन्स ऑफ मोटर्स. मोटरच्या साहाय्याने त्याला रोटेट करतोय. तर पॅडलचं फंक्शन काय, टू कॉन्टॅक्ट बिटवीन कोॲग्युलंट अँड वॉटर. कोॲग्युलंट हा नेहमी कसा आहे, इट इज कोॲग्युलंट्स आर जनरली ॲडेड इन सोल्युशन फॉर्म. कोॲग्युलंट हा कसा आहे, सोल्युशन फॉर्म मध्ये आहे आणि तो काय होतोय, प्रॉपरली मिक्स्ड विथ वॉटर अँड देन सेडिमेंटेड. कोॲग्युलंट्स आर जनरली ॲडेड इन सोल्युशन फॉर्म, प्रॉपरली मिक्स्ड विथ वॉटर अँड देन सेडिमेंटेड. हे लक्षात. हां येईल का लक्षात. बघा हा प्लांट आहे, या प्लांटमध्ये आपण 2च कंपार्टमेंट दाखवतोय, पण डायग्राम मध्ये काय नंबर ऑफ कंपार्टमेंट असते. हा सेंट्रल शाफ्ट आहे, याला पॅडल्स कनेक्ट केलेत. या पॅडल्सला आपण मोटरच्या साहाय्याने रोटेट करतोय. कोॲग्युलंट हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे वॉटर बरोबर मिक्स होतोय. तरी आपल्याला मिक्सिंगसाठी जनरल कॉन्टॅक्टसाठी आपण काय करतोय, इट इज रोटेटेड बाय युजिंग पॅडल्स. पॅडल्स आर कनेक्टेड टू द मोटर्स. प्युअर वॉटर आपण टॉप मधून बाहेर काढतोय. स्लज किंवा इम्प्युअर वॉटर आपण काय करतोय, बॉटमला बाहेर काढतोय. फ्लोअर विथ स्लोप. स्लोप का दिलाय, तर या स्लोपमुळे काय होणार आहे, स्लज रिमूव्ह व्हावा. स्लज म्हणजे काय, इम्प्युअर किंवा इम्प्युरिटी, सॉफ्ट लूज इम्प्युरिटी सहजासहजी बाहेर पडावी, म्हणून त्या टँकच्या फ्लोअरला काय दिलंय, स्लोप. स्लोप म्हणजे काय, उतार दिलाय. उताराच्या दिशेने ते निघून जावं आणि प्युअर वॉटर आपण कलेक्टेड ॲट द टॉप ऑफ द टँक. कोण कंटिन्यू करतोय रँडमली फास्ट. अरे एक एवढा वेळ लागतो. The plant consists of number of compartments, but in diagram only 2 are shown. हां सेकंड, In these compartments, paddles are rotated slowly by motors. This provided the gentle contact between coagulant and water. Ah. Coagulants are generally added in solution from properly mixed water in then sedimented. नेक्स्ट मुलीमध्ये एक जण. The plant हां एक जण हां कंटिन्यू करा. कोण करताय, अश्विनी करतायत. The plant consists of number of compartments, but in diagram only 2 are shown. हां In these compartments, paddles are rotated slowly by motors. These provide the gentle contact between coagulant and water. Coagulants are generally added in solution form. Properly mixed water is then sedimented. गुड. नेक्स्ट हां मुलामध्ये एक जण बॉईज. हां यश. हां कंटिन्यू करा यश. In हां
काय अडचण आहे का यश? ठीक आहे, दुसरं कोण कंटिन्यू करत आहे? संदीप. Yes, sir. कंटिन्यू करा. Compartments pedals are rotated अरे slowly by संदीप motors. एक मिनिट. संदीप सुरुवात कुठून आहे? प्रोसेस. Plant consists number of compartment, but in diagram only two are shown. In this compartment, paddles are rotated slowly by motors. This provides the gentle contact between coagulant and water. Coagulants are generally added in solution. From properly mixed water is then sedimented. गुड. एक जण मुलीमध्ये कोण होतं? रॅन्डमली फास्ट. अरे 3 तरी सेंटेन्स आहेत. मग The plant हां the plant consists of number of compartments, but in diagram only two are shown. हां In these compartments, paddles are rotated slowly by motors. These provide the gentle contact between coagulant and water. Coagulants are generally added in solution from properly mixed water is then sedimented. नेक्स्ट मुलामध्ये एक जण. संदीप आता कंटिन्यू. बरं आदित्य. ठीक आहे आदित्य. In plant consist of number of compartments. सुरुवातीपासून. Process. In plant, the plant consists number of compartment, but in diagram only two are shown. In this compartment, paddles are rotated slowly by motor. This provides the gentle contact with coagulant and water. Coagulants are generally added in solution from properly mixed with water, then sedimented. एकदम सिंपल आहे बघा. या ठिकाणी काय रॉ वॉटर आहे. कोॲग्युलंट हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. प्लांट असेल तर काय सेंट्रल शाफ्ट आहे आणि पॅडल्स आपण रोटेट करतोय. या ठिकाणी इम्प्युरिटी बॉटम मधून कनेक्ट करतोय आणि टॉप मधून वॉटर रिमूव्ह करतोय. ठीक आहे. काय डाऊट आहे काय या प्रोसेस मध्ये? No, sir. डाऊट आहे का? ठीक आहे. काय करा? डायग्राम ड्रॉ करा. एक सेंटेन्स लिहा. द प्लांट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंपार्टमेंट बट इन डायग्राम ओनली टू आर शोन. सेंटेन्स लिहा आणि डायग्राम ड्रॉ करा. ठीक आहे. फास्ट कंप्लीट झालं की सांगायचं.
हा मुली रिप्लाय त्या डायग्राम झाली कंप्लीट. नाही सर. हा प्रीती नाही झाली. हा ठीक. हा झाली कंप्लीट बस. Yes, sir. Yes, sir. हा Yes, sir. मुलीमध्ये हा मुली काय डाऊट आहे का या डायग्राम मध्ये, या प्रोसेस मध्ये कोणाला? एकदम सिंपल प्रोसेस आहे. आहे का काय डाऊट? येस नो? No, sir. No, sir. हा एकदम सिंपल आहे बघा. कंपार्टमेंट आहे, 2 कंपार्टमेंट दाखवलेत. रॉ वॉटर आहे, त्याच्यामध्ये कॉएगुलंट आहे. कॉएगुलंट हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. जर आपण रॉ वॉटर पास केलं तर या पॅडलच्या साहाय्याने कनेक्ट रोटेट करतो. पॅडलला काय केलंय, पॅडल कशाने रोटेट करतोय? मोटरच्या. दोन्हीमध्ये कॉन्टॅक्ट होतोय आणि प्युअर वॉटर टॉप मधून बाहेर काढतोय आणि स्लज म्हणजे इम्प्युरिटी आपण रिमूव्ह करतोय. इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी आपण स्लोप दिलाय, उतार केलाय फ्लोअरला. त्या फ्लोअरला काय केलंय? स्लोप दिलाय. ठीक आहे बघा. नेक्स्ट पार्ट, त्याला आपण काय म्हणतोय? डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. काय करायचं आपल्याला आता? बॅक्टेरिया किल करायचे. वरचं लिहायचं ना ते 2 पॉइंट्स. हा हे 2 ला सॉरी, हे 2 पॉइंटला आणि हेडिंग टाका डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. हे 2 पॉइंटला आणि हेडिंग टाका डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. आता या स्टेजमध्ये आपल्याला बॅक्टेरिया किल करायचे. लिहायचं झालं की सांगा. झालं कंप्लीट? Yes, sir. सिंपल आहे बघा. डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. डेफिनेशन: the process of killing disease producing bacteria from water and making it safe for mainly drinking purpose and other uses.
जर आपण बॅक्टेरिया किल केल्या आणि ते पण वॉटर आपण काय केलं ड्रिंकिंग पर्पजसाठी पिण्यासाठी वापरलं किंवा दुसऱ्या यूजसाठी वापरलं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय डिसइन्फेक्शन. The chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. दोन डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन म्हणजेच काय बॅक्टेरिया किल करतोय आणि डिसइन्फेक्टंट कोणाला म्हणतोय जे केमिकल जो सबस्टन्स बॅक्टेरिया किल करतोय त्याला आपण काय म्हणतोय डिसइन्फेक्टंट. सिंपल आहे. डिसइन्फेक्टंटची काय डेफिनेशन सांगतो आपण the chemical or the substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. कुणाला म्हणणार आहे डिसइन्फेक्टंट the chemical or substance which are used for killing the bacteria are known as a disinfectant. Simple definition. कुणाला म्हणतो आपण डिसइन्फेक्टंट the chemical simple the chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. Disinfection कोणाला म्हणतो the process of killing the disease producing bacteria. The process of killing the disease producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. कोण सांगताय दोन डेफिनेशन्स? The process disinfection by chlorine gas. The process of killing the disease producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. The chemical substance which are used for killing the bacteria are known as disinfectants. येईल का लक्षात? ज्या प्रोसेस Yes, मध्ये sir. आपण बॅक्टेरिया किल करतो त्याला डिसइन्फेक्शन म्हणतो. जे केमिकल जो सबस्टन्स बॅक्टेरिया किल करतो त्याला डिसइन्फेक्टंट म्हणतो. ठीक आहे. हा मुलीमध्ये एक जण Disinfection by chlorine gas. हा Definition: the process of killing the disease-producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. The chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectants. ठीक आहे. आणखीन एक जण मुलामध्ये The process of killing the disease producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as a disinfection. The chemical or substance which are used for killing the bacteria are known as a disinfectant. हा मुलीमध्ये एक जण The process of killing the disease producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. The chemical or substance which are used for killing bacteria are known as disinfectant. न बघता सांगता येईल का दोन डेफिनेशन? एक 5 मिनिट वेळ दिला तुम्हाला. Yes, sir. Yes, sir. हा ठीक आहे. 5 मिनिट वेळ घ्यायचा न बघता सांगायचं. तो कोण सांगताय? स्लाइड Sir, चेंज this कर. chemical substance है ना? केमिकल और आहे. केमिकल और सबस्टन्स एखादा रसायन एखादा पदार्थ जर आपण बॅक्टेरिया किल करत असेल तर त्याला डिसइन्फेक्टंट म्हणतो. येईल का लक्षात? Yes, sir. हा और आहे और केमिकल किंवा सबस्टन्स असं. ठीक आहे. कोण सांगताय बघू आपण. परत स्लाइड चेंज करू आपण. तुमचं कंप्लीट झालं की मला सांगायचं येस सर म्हणून. सोपं आहे एकदम. Yes, sir.
हा ठीक आहे, झालं कंप्लीट मुली? झालं Yes. सर. हा ठीक आहे, कोण सांगते बघू डेफिनेशन? हा कंटिन्यू करा, एक्झाम कोण करते बघू. The process of killing the disease-producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. And the chemical or substance which is used for killing the bacteria is called as a disinfectant. नेक्स्ट boys. The process of killing the The disease process of producing killing bacteria from water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. The chemical or substance which are used for killing the bacteria are called as disinfectants. गुड. नेक्स्ट मुलीमध्ये एक्झाम. हा कसा 2 मिनिट. process of हा बरं ठीक आहे, कसा? हा कंटिन्यू करा प्रसाद. killing bacteria. Yes, sir. The process of killing disease-producing bacteria from water and make it safe for drinking purpose and other uses. This process is called as disinfection. The chemical or substance to kill these bacteria is called disinfectant. ठीक आहे, मुलीमध्ये एक्झाम. हा स्वतःहून मुलीमध्ये कोण सांगू शकताय? The process of killing the disease-producing bacteria from the water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. And second, the chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत. कोणत्या 2 डेफिनेशन्स आहेत? डिसइन्फेक्शन कोणाला म्हणतो आपण? द प्रोसेस ऑफ किलिंग द डिसीज प्रोड्युसिंग बॅक्टेरिया फ्रॉम वॉटर अँड मेकिंग इट सेफ फॉर मेनली ड्रिंकिंग पर्पज अँड अदर युजेस इज कॉल्ड ॲज अ डिसइन्फेक्शन. द केमिकल ऑर सबस्टन्स, सिंपल, the chemical or substance which are used for killing the bacteria are known as a disinfectant. काय हो definition? The chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. कुणाला म्हणतो आपण disinfectant? परत एकदा सांगा. The chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. ठीक आहे, हां राईट करता. Yes, sir. हां दोन डेफिनेशन लाईन. झाल्या 2 डेफिनेशन्स. झालं सर. हां एकदम सिंपल आहे. ज्या प्रोसेसमध्ये बॅक्टेरिया किल करतो त्याला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्शन. जे केमिकल जो सबस्टन्स बॅक्टेरिया किल करतो त्याला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्टंट. आणि ते वॉटर पण ड्रिंकिंगसाठी वापरतो किंवा अदर यूजसाठी वापरतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. डेफिनेशन: द प्रोसेस ऑफ, सिंपल, the process of killing the disease producing bacteria from water and making it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. The chemical or substance which are used for killing the bacteria are known as disinfectant. ठीक है. Okay, next part, requirement of good disinfectant. Next part,
requirement of good disinfectant. First, they should destroy all the harmful bacteria from the water and make it perfectly safe for use. First, they should destroy requirement of good disinfectant. They should destroy all the harmful bacteria from the water and make it perfectly safe for use. Second, they should be economical and easily available. Second, they should be economical and easily available. Third, they should not require high skill and costly equipment or their application. Fourth, after their treatment, the water should not become toxic and objectionable to the user. Simple. Requirement of good disinfectant. कुणाला म्हणायचं चांगला disinfectant. First, they should destroy all the harmful bacteria. सगळ्या विषारी बॅक्टेरिया तो मारतोय and make it perfectly safe for use. Second, they should be economical and easily available. Economical म्हणजे त्याची किंमत पण कमी असायला पाहिजे, सहजासहजी अवेलेबल पाहिजे. They should not require high skill. ते मिक्स करण्यासाठी कोणत्याही स्किलची कौशल्याची गरज असू नये किंवा कोणतेही इक्विपमेंट ॲपरेटसची गरज असू नये. आफ्टर देअर ट्रीटमेंट द वॉटर शुड नॉट बिकम टॉक्सिक. ट्रीटमेंट नंतर वॉटर टॉक्सिक किंवा विषारी असू नये किंवा ऑब्जेक्शनेबल टू द युजर. हे लक्षात कोणते चार पार्ट्स आहेत, कोणते चार रिक्वायरमेंट आहेत. फर्स्ट रिक्वायरमेंट, they should destroy all the harmful bacteria from water and make it perfectly safe for use. Second, they should be economical and easily available. They should not require high skill and costly equipment. After their treatment, water should not become toxic and objectionable to the user. First, कौन सांगते हैं? Good disinfectant. They should destroy and make it perfectly safe for use. Second, they should not require high skill and costly equipment or their application. Fourth, after their treatment, the water should not become toxic and objectionable to the user. Good. मुलीमध्ये एक जण randomly. कैसा तो हूँ fast. Pradna A28. Yes, requirements of good disinfectant. First, they should destroy all the harmful bacteria from the water and make it perfectly safe for use. Second, they should be economical and easily available. Third, they should not require high skill and costly equipment or their applications. Fourth, after their treatment, the water should not become toxic and objectionable to the users. एक 2 मिनिटं वेळ दिला तर करणार काय चारही पॉइंट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. 2 मिनिटांमध्ये हे कंप्लीट करायचं. बघू. नेक्स्ट पार्ट, क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस. आता डिसइन्फेक्टंट जो यूज करतोय तो काय क्लोरीन गॅस आहे. सिंपल आहे. बॅक्टेरिया आपल्याला किल करायचे आहेत बाय युजिंग क्लोरीन गॅस. Chlorination by chlorine gas, Cl2 gas. Simple. Chlorine can be used directly as a gas or dissolving it first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. First, Cl2 plus H2O, it gives HOCl plus HCl. Second, HOCl, it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germ get oxidized. काय म्हटले बघा, chlorination by chlorine gas. Simple. Chlorination by chlorine gas, Cl2 gas. Chlorine can be used directly as a gas or dissolving it first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. Cl2 plus H2O. Cl2 plus H2O, it gives HOCl plus HCl. HOCl, it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germ get oxidized. Simple.
क्लोरीन हा डिसइन्फेक्टंट म्हणून आपण यूज करतोय. तो गॅस किंवा डिझॉल्व त्याला फर्स्ट डिझॉल्व करतोय स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर. त्याचं कॉन्सन्ट्रेट सोल्युशन तयार झालं तर याच्यापासून काय क्लोरीन जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर हायपोक्लोरस ऍसिड तयार होतो. Cl2 प्लस H2O. HOCl ला आपण काय म्हणतो हायपोक्लोरस ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड ब्रेक झाला तर नेसंट ऑक्सिजन तयार होतोय आणि हा नेसंट ऑक्सिजन जर्म्स गेट ऑक्सिडाइज म्हणजे जंतूला तो किल करतोय, जंतूला तो मारतो. बघा कोणते 3 रिएक्शन्स आहेत. फर्स्ट रिएक्शन Cl2 plus H2. पहिली रिएक्शन कोणते Cl2 plus H2O it gives HOCl plus HCl. Second HOCl it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germ get oxidized. Chlorine can be used directly as a gas or by dissolving it first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. Cl2 plus H2. Simple reaction. Cl2 plus H2O. It gives HOCl plus HCl. HOCl it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germ get oxidized. सांगता येईल का बघा. Chlorination by chlorine gas. Chlorination by chlorine gas, Cl2 gas. Chlorine can be used directly as a gas or by dissolving it first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicide. Cl2 plus H2O it gives HOCl plus HCl. HOCl it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germ get oxidized. सांगता येईल का Cl2 वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर हायपोक्लोरस ऍसिड प्लस HCl. हायपोक्लोरस ऍसिड म्हणजे HOCl परत ब्रेक झाला तर काय तयार होतं HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन प्लस germ get oxidized. कोण करते कंटिन्यू. Chlorination by chlorine gas. हां एक जण. Chlorine can be used directly as a gas or by dissolving it first into a small quantity of water, then using it in concentrated solution form. Chlorine reacts with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicides. Cl2 plus H2O gives HOCl plus HCl. HOCl dissolves to get HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germs get oxidized. कोण सांगतंय HOCl म्हणजे काय नाव आहे याचं HOCl नेम ऑफ Hypochlorous acid. Hypochlorous Hypochlorous acid. हा आणि आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन टाकला तर त्याला कसला म्हणतोय nascent oxygen. हा आणि हा नेसंट ऑक्सिजनच या जर्म्सला काय करतोय किल करतो. किल का लक्षात. Oxidize करतो. हा नेसंट ऑक्सिजनच काय करणार आहे जे जंतू आहेत पाण्यामधले त्याला तो ऑक्सिडाइज करतोय म्हणजे तो किल करतोय त्याला मारतो. हे लक्षात बघा सिंपल आहे एकदम. काय क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस. Chlorine can be used directly as a gas or by dissolving it first into small quantity of water, then using it in concentrate solution form. Chlorine react with water to form hypochlorous acid and nascent oxygen. Both are powerful germicide. Cl2 plus H2O reaction. Cl2 plus H2O it gives HOCl plus HCl. Second reaction HOCl it gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germs get oxidized. ठीक आहे. हाँ राइट करता है. Yes. Yes, sir.